या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन बीम, जे की आपलं सॉमचं 4th चॅप्टर आहे. सो टोटल 6 चॅप्टर आहेत आणि त्यामधलं हे 4th चॅप्टर आहे. सो आपला 50% सिलेबस ऑलरेडी झालेला आहे आणि यानंतरचे जे 3 चॅप्टर आहेत सिंपल आहेत. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला पास करण्यासाठी किंवा एक्झाममध्ये जे सिंपल विचारलं जातं की ह्या चॅप्टरशी रिलेटेड विचारलं जातं, तर हे चॅप्टर्स तुम्हाला आलेच पाहिजे. ठीक आहे, कारण हे चॅप्टर मेजरली तुमची पासिंग वगैरे जे लोक पासिंगसाठी बघतायत त्यांच्यासाठी पासिंग हे पुढचे 3 चॅप्टर करून देतील. काही कंडिशन्स राहतात, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित एकदा कळल्या की त्यानंतर तुम्ही ते स्वतःहून करू शकतात. म्हणजे मी सांगेलच कसे करायचे, एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला व्यवस्थित ते जमायला लागून जाते. ठीक, त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी जसं सांगितलं की कदाचित एक्झाम्स जे आहेत ते तुमच्या परत ऑनलाईन होण्याची शक्यता आहे या सेमिस्टरला. ठीक आहे, फिक्स नाही आहे, कारण अजून काही तसा GR आलेला नाही. जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत काही फिक्स राहत नाही. ओरली सांगायला तर कोणी म्हणजे सांगू शकतात, पण प्रॉबब्ली होतील. आता त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आमच्यासारख्यांवर होतो आहे ना. तर त्यासाठी एक कंडिशन आहे जी तुम्हाला ॲप्लिकेबल असणार आहे. आता बरेच स्टुडंट जे आहेत त्यांनी फीस पे करून आपला कोर्स वगैरे घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी एक सूचना, तुम्ही जे लोकांनी फीस पे केलेली आहे त्यांनाच हे लेक्चर दिसत आहेत. ऑफकोर्स बाकीच्यांना लेक्चरच दिसत नाही. तर बाकीच्या तुम्ही सगळ्यांनी जी तुमची रिमेनिंग फीज असणार आहे ती सगळ्यात पहिले पे करायची. ठीक आहे, टोटल सगळे स्टुडंट आपल्याकडे सॉम प्लस टॉम वालेच आहे. सो टोटल फीस तुमची जवळपास 5000 होती आपली दोन्ही सब्जेक्टची. त्यामधले बऱ्याच जणांनी 2000 पे केली आहे, काही जणांनी 2500 दिले, काही जणांनी 1500 दिले. तर ते तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, माझ्याकडे पण नोट करून ठेवलेले आहेत सगळे कोणी किती फीस केलेली आहे. तर त्यानुसार सगळ्यात पहिले तुम्हाला ही फी कंप्लीट करायची आहे फॉर द फर्दर लेक्चर्स, म्हणजे सॉमचे असो किंवा टॉमचे असो. बघा 50% सिलेबस मी कंप्लीट करून देणार आहे. ऑफकोर्स आता हा जो तुमचा कोर्स चालू आहे, मे बी तुम्ही कमी पैसे दिले असतील त्यात. आता मी प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल तरी करू शकत ना. तर सॉमचे 3 चॅप्टर ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे माझा सॉमसाठीचा पार्ट संपलेला आहे आणि टॉमचं कॅम्प फॉलोअर मी कंप्लीट करून देईल. तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये ही जी बॅच आहे आता सध्या आपली पेड बॅच, त्याच्यामध्ये हे 3 चॅप्टर याचे, 3 चॅप्टर सॉमचे, 3 चॅप्टर टॉमचे दिसतीलच ऑफकोर्स. याच्यानंतरची सॉमच्या 4th चॅप्टरपासून 4th, 5th, 6th सॉमचे आणि टॉमचं 4th, 5th, 6th आणि 7th हे 4 चॅप्टर तुम्ही उरलेल्या तुमची जी उरलेली फी आहे ती पे केल्यानंतरच दिसतील. त्यासाठी वेगळ्या बॅचेस क्रिएट होतील. आजचं हे पहिलं लेक्चर टाकेल मी याच्यामध्ये, पण सेकंड लेक्चरपासून सगळे लेक्चर मी एक नवीन बॅचमध्ये टाकेल ज्या ठिकाणी फक्त पेड स्टुडंट राहतील. तर आता तुमचा फायदा काय आहे की जर ऑनलाईन एक्झाम झाली तर काय फायदा आहे, तुम्हाला काहीतरी फायदा बिदा द्यावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही थोडी ना काम करणार आहे. ओके, सो आता बघा, आता रिसेंटली झालेल्या ऑनलाईन एक्झामचा आम्हाला बराच एक्सपिरियन्स आला की बरेच स्टुडंट एक्झामचे 1 दिवस आधी 2 दिवस आधी येतात आणि सांगतात सर आम्हाला काहीतरी मदत करा, आमचा पेपर काढून द्या, हवे तर काहीतरी पैसे घेऊन द्या वगैरे वगैरे त्या गोष्टी सांगतात. ॲक्च्युली ते रॉंग आहे, पण परिस्थिती अशी की सध्या आपण ते पण कामं केलेत. पण ॲक्च्युली सीन असा आहे आता बघा, एकदम सिम्पल आणि शॉर्ट, जास्त मोठं नाही करणार आपण. 5000 फी कंप्लीट तुम्ही पेड करा. तुमची रिमेनिंग फी जेवढी पण असेल 5000 कंप्लीट करा. तुम्हाला सॉम आणि टॉमचे सगळे लेक्चर्स भेटतील. सगळे टोटल सॉमचे 6 चॅप्टर, टॉमचे 7 चॅप्टर्स सगळे कंप्लीट तुम्हाला भेटून जातील. येत्या 1 महिन्यात हे होऊन जातील, कारण की आता जो पार्ट राहिलेला आहे तो इतका मोठा नाही. पहिला जो पार्ट होता बऱ्यापैकी मोठे चॅप्टर्स होते ना. एकदा कॅम्प फॉलोअर झालं की काही मेजर पोर्शन ही टॉमचा पण छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, 5, 6, 7 एकदम छोटे छोटे, एक 4-4 दिवसात संपून जातात ते 4-4, 5-5 लेक्चरमध्ये असे चॅप्टर आहे. तर विथिन आपण मॅक्स टू मॅक्स 20-22 फेब्रुवारीपर्यंत संपून जाईल सगळं. जर रेग्युलरली आपण लेक्चर्स करत राहिलो, तुम्हाला जर रिक्वायर्ड असतील लेक्चर्स, जर तुम्ही फीस पे केल्या तर तुम्हाला ते दिसतीलच. ठीक आहे ना. आता तुम्ही जर 5000 पे करून समजा आता पे केले सॉम टॉम जर तुम्ही
कंप्लीट कोर्स बी घेताय तर तुमचा अजून एक फायदा आहे की जर समजा एक्झामच्या वेळेस ऑनलाईन झाल्या आणि इफ यू नीड अवर हेल्प, जर तुम्हाला हेल्पची गरज आहे आमच्या, तर तुमच्याकडून मी तेव्हा एक्स्ट्रा चार्ज कोणताही घेणार नाही, कारण तुम्ही क्लासचे स्टुडंट आहे ना, कोणताही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला लागणार नाही. ऑफकोर्स एक हेल्प म्हणजे काय, तुम्हाला क्वेश्चन आले नाही, तुम्ही आन्सर विचारता, मी तुम्हाला ते आन्सर सांगेल की. बरेच स्टुडंट आहेत ज्यांना जे ऑनलाईन, आता ज्यांनी ऑनलाईन एक्झाम दिल्या, तुम्हाला पण माहीत पडलं असेल, सॉममध्ये, मेकॅनिक्समध्ये, टॉममध्ये, PM मध्ये त्यांना ऑलमोस्ट 80 आउट ऑफ 80 मार्क्स आलेले आहेत. बरेच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना 75 ते 80च्या ड्युरेशनमध्ये मार्क्स आहेत, ज्यांना पण त्यांचे पण पेपर आम्ही दिले. आणि कसं आहे, बऱ्याच स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स येत होते म्हणून 1-2 क्वेश्चन आम्ही चुकीचे सांगून द्यायचो, कारण ऑफकोर्स सगळ्यांनाच आउट ऑफ मार्क्स आले तर मग ते योग्य पण नाही वाटत. तर त्यावेळेस एक्झामच्या वेळेस हे जी हेल्प नावाचा प्रकार नवीन कोरोनाच्यामुळे आपल्याला समोर आलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला कोणता एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही. तुमची जी क्लासची फी राहील त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड राहील, जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट करत आहात तर. आणि लास्ट मोमेंटला येऊन जर तुम्ही म्हटले की सर आमचं करून द्या, त्यावेळेस मी काही ऐकणार नाही. पहिलेच सांगतो की जर ऐन टायमाजवळ तुम्ही आले, सर आमचा टर्मचा पेपर आहे, आमचा काहीच अभ्यास झालेला नाही, आम्हाला थोडी हेल्प करा, आम्ही येतो क्लासवर, पेपर देतो ऑनलाईनमध्ये, व्हॉट्सअपवर, काही भरपूर अनुभव आला तो आता यावेळेस. तर टर्मसाठी त्यावेळेस मी काही ऐकणार नाही. त्यावेळेस आता तुम्ही पहिली बॅच घेतलेली, त्यामुळे मी तुम्हाला काही मदत नाही करू शकत. जर तुम्ही कंप्लीट कोर्स करताय, ऑफकोर्स मी 1 पण रुपया घेणार नाही एक्स्ट्रा. किंवा जर तुम्ही आता काही फीस पे केलेली आहे, तुम्ही क्लासचे स्टुडंट आहे, ऑफकोर्स तुम्हाला काहीतरी डिस्काउंट लागेलच. तर जर समजा इन केस तुम्ही आता मला 2000 रुपये दिलेले आहेत मोस्टली सगळ्यांनीच, जर तुम्हाला लास्टला हे पेपर बी द्यायचे आहेत ना, तर ही फी कंप्लीट करावी लागेल. म्हणजे उरलेले तुम्हाला 3000 रुपये पे करावे लागतील, तेव्हा तुम्हाला हा हेल्प नावाचा प्रकार भेटेल, जो की मी एक्सपेक्ट करेल की तुम्ही हे केल्यानंतर 99% तुम्हाला लागणार नाही, जर तुम्ही अभ्यास केला तर. जर अभ्यास नाही केलेला आहे आणि तुम्हाला मदतीची गरज आहे, तरी पण ही फी कंप्लीट करावी लागेल. आणि जे समजा तुमचे मित्र आहेत, काही ज्यांनी क्लासेस लावला नव्हता, जे डायरेक्ट ऐन टायमावर आले, त्यांच्याकडून पण ऑफकोर्स आपण 2000 रुपये पर सब्जेक्ट चार्ज आता पण घेतला होता, तेव्हा पण घेऊ. ठीक आहे. ऑफकोर्स आम्हाला पण रेंट वगैरे भरायचे राहतात, क्लासचा रेंट अजून पण चालू आहे, तर ते सगळं आम्ही कुठून करणार, मग त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे आम्हाला आता. ठीक आहे. सो इन शॉर्ट, फर्दर लेक्चर्ससाठी 4th चॅप्टरच्या तुम्हाला रिमेनिंग फी कंप्लीट करायची. रिमेनिंग फी कंप्लीट केली तुम्हाला सॉम आणि टॉमचे पूर्ण लेक्चर्स, पूर्ण चॅप्टर्स येत्या 20 ते 25 दिवसात सगळं कव्हर करून भेटून जाईल. त्याच्यानंतर एक्झाम ऑनलाईन झाल्या तर जी काही आमच्याकडून मदत लागेल तुम्हाला आन्सर्ससाठी, त्याच्यासाठी आम्ही कोणताही एक्स्ट्रा चार्ज घेणार नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही कोणताही एक्स्ट्रा चार्ज घेणार नाही. जर तुम्ही क्लासचे स्टुडंट आहे, पूर्ण कोर्स कंप्लीट केलेला आहे, फीस कंप्लीट आहे, आता काहीच नाही केलं, ऐन टायमावर आले, तरी बी तुम्हाला ती फी कंप्लीट करायची आहेच. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये आणि ते चिल्लरसारखं, भाजीपाल्यासारखं बिलकुल यायचं नाही माझ्याकडे, सर 500 रुपये कमी घ्या, 1000 रुपये कमी घ्या. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला बिलकुल कॉम्प्रोमाइज चालत नाही, तर नाही जमणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे लोक आता हे तुमच्यासाठी जे सध्या आपल्याकडे क्लासला आहेत, जे लोक नाही आहेत त्यांचा काही प्रश्नच नाही, त्यांचा आपण ऐन टायमावर बघू. आपल्याला जर जमलं तर घेऊ, नाही जमलं तर नाही घेणार. आणि जर कोणी याप्रमाणे असेल की इथं आपण करून घेऊ, नंतर पैसे लागतील, आता पैसे लागणार, मी पहिलेच सांगतो 10 स्टुडंटच्या वर मी सॉमच्या पेपरला घेत नाही. कारण तुम्हाला आता जर ऑनलाईन एक्झामचं तुम्ही पॅटर्न बघितला असेल, 2 तास भेटतात. 2 तासामध्ये तुम्हाला 1 तास कोणता पण लॉग इन ठेवावा लागतो आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन आहे. आणि कोणाला पण आता जर तुम्ही पैसे दिलेले आहेत आणि 40 क्वेश्चन दिसत आहेत आणि समोर सर बसलेले आहेत, तर प्रत्येकाची अपेक्षा काय राहते, माणूस तिथं फेल का होईना, तिथं माणूस 32वर 30-35वर जरी पास झाला तरी माणसाला आनंद राहतो. ऑफकोर्स 80 पैकी म्हणतोय, चला ठीक आहे, 100 पैकी तुम्हाला 40 जरी भेटले तरी तुम्ही आनंदित राहतात की पास झालो. पण ज्यावेळेस समोर बसलेला आहे व्यक्ती, त्यावेळेस तुम्हाला 80 मधनं 80 लागत राहतात. आता बघितलं मी या सगळ्या गोष्टी मुलांच्या, म्हणूनच मला पण कळलं आहे. तर हे 40 क्वेश्चन जर तुम्हाला करेक्ट करून द्यायचे आहेत, तर 2 तासात मला पण किती स्टुडंटचे करायचे आहेत, असे 400 क्वेश्चन करायचे राहतात. तर 10 पेक्षा जास्त स्टुडंट मी घेत नाही.
पहिलं प्रेफरन्स ऑफकोर्स येणार आहे ज्यांनी कोर्स कंप्लीट केलेला आहे, हे नंतर. जर हे 10 पूर्ण झाले नाही तर त्याच्यानंतर हे सुरू होतात. पहिला प्रेफरन्स यांनाच राहतो ज्यांनी कोर्स कंप्लीट केलेला आहे, जे क्लासवर रेग्युलर होते, ज्यांनी रेग्युलर लेक्चर्स केलेले आहेत किंवा ज्यांनी टाइम टू टाइम फीज वगैरे कलेक्शन झालेले आहेत त्यांना ऑफकोर्स प्रेफरन्स आहे. हे बाकीचे नंतर येतात सगळे. ठीक. तर हे इन शॉर्ट एक सांगायचं होतं मला, हे महत्त्वाचं आहे सध्या. कारण तुमचा 50% मी असं जरी म्हटलं ना, बघायचं झालं तर 50% सिलेबस झाला आहे फक्त. पण जर ॲक्च्युली बघायला गेलं तर जवळपास 60-70% सिलेबस तुमचा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. जर आपण सिलेबसचं बघितलं की किती मोठा सिलेबस आहे त्याच्या अनुसार तर हा फार कमी पार्ट राहिलेला आहे. आता उरलेले जे चॅप्टर्स आहेत, छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, फार 5-6 लेक्चरमध्ये मॅक्स टू मॅक्स संपून जातात. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया आपण आपलं आजचं लेक्चर. त्यामध्ये आपण 4th चॅप्टर स्टार्ट करणार आहे, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम. तर आता बघा, सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो आपण बेंडिंग स्ट्रेसेस बद्दल बघणार आहे. पहिले आपण बेंडिंग स्ट्रेसेस शिकू, त्यानंतर आपण शिअर स्ट्रेसवर जाऊ. पहिले बेंडिंग स्ट्रेस बघणार आहे. तर बेंडिंग स्ट्रेस काय राहतं बघा, एखादं आतापर्यंत आपण बघितलंय की ज्यावेळेस बीम वगैरे आपण कन्सिडर करतो, जसं सिम्पली सपोर्टेड बीम आहे, या सिम्पली सपोर्टेड बीमवर ज्यावेळेस हॉरिझॉन्टल बीमवर ज्यावेळेस व्हर्टिकल लोड अप्लाय होतो, तर बिकॉज ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द लोड तुम्ही बघितलं असेल की कोणतीही बॉडी काय होऊन जाते, बेंड होऊन जाते या पद्धतीने. बिकॉज ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द लोड परपेंडिक्युलर टू द प्लेन बॉडी काय होते, बेंड होऊन जाते. बेंड झाल्यामुळे काय होतं की या बॉडीवर आता बेंडिंग होतंय, पण आता जर एखादा लोखंडाचा रॉड तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला, तो काय लगेच वाकून जातो का? नाही. तो रॉड जो आहे, आयर्न रॉड, तो अपोज करतो ना बेंड होण्यासाठी. मग अपोज करतात म्हणजे काय होतं की ह्या बॉडीमध्ये काय जनरेट होतात, स्ट्रेस जनरेट होतात, आणि ते स्ट्रेस काय करतात, बेंडिंगला अपोज करतात. मग जे बेंडिंगला अपोज करणारे स्ट्रेसेस या बॉडीमध्ये जनरेट होतात त्याला म्हटलं जातं बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंगला अपोज करणारे जे स्ट्रेसेस जनरेट होतात बॉडीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, बेंडिंग स्ट्रेस. ठीक. मग बेंडिंग स्ट्रेस जे राहतात बघा, सगळ्यात जास्त कुठे जनरेट होतील, बेंडिंग स्ट्रेसेस सगळ्यात जास्त जनरेट होतात त्याच्या एंडवर, कारण रॉड सगळ्यात जास्त तिथूनच भागतो. सो बेंडिंग स्ट्रेसेस सगळ्यात जास्त जनरेट होतील ऍट दी एंड ऑफ दी बीम, आणि सेंटरला बेंडिंग स्ट्रेस ऑलमोस्ट 0 राहतो. बेंडिंग स्ट्रेस ऍट द सेंटर इज ऑलमोस्ट 0. तेच या ठिकाणी दिलंय बघा. बेंडिंग स्ट्रेसेस काय राहतात, व्हेन द बीम इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोड अप्लाइड. कसा अप्लाय केला आपण, व्हर्टिकली. व्हेन दिस बीम इज सब्जेक्टेड टू external load which is applied vertically, then resistance offered by the internal stresses to bending is called as a bending stresses. तर या बेंडिंग ऑफ द बीम साठी जे बीम मध्ये इंटरनली स्ट्रेसेस जनरेट होतात, त्याची बीम जो आहे तो वाकण्यासाठी जो अपोज करतो. आता तुमचा हात पकडला आणि वाकवला तर वाकून जातोय का लगेच? नाही. मग तुमचा हात काय करतोय, त्या बेंडिंगला अपोज करतोय, रेजिस्ट करतोय. सो अशा पद्धतीने ज्यावेळेस एखादा बीम बॉडीला रेजिस्ट करत असतो फॉर द बेंडिंग, त्यावेळेस आपण त्या स्ट्रेसला कोणता स्ट्रेस म्हणणार आहे, बेंडिंग स्ट्रेस असं म्हणणार आहे. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बेंडिंग स्ट्रेस ऍट द न्यूट्रल ऍक्सिस ऑफ बीम इज ऑलवेज 0. न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे इथं सेंटर मधून जो ऍक्सिस पास होतोय त्याच्या सेंटर मधून जो ऍक्सिस पास होतो त्या सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिसवर बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू सगळ्यात जास्त राहते. ऑफकोर्स एंडवर जास्त राहतो, पण एक्स्ट्रीम लेयर्स ज्या राहतात, एक्स्ट्रीम लेयर्स म्हणजे काय, हा भाग ऑफकोर्स एंडवर राहतच, पण मग आपण या ठिकाणी बेंडिंग बद्दल बोलतोय ना फक्त. बघा आता इथे लक्षात घ्या, हे जे वरची आणि खालची लेयर आहे, टॉप मोस्ट लेयर आणि बॉटम मोस्ट लेयर, या लेयर्सला काय म्हटलं जातं, दिस लेयर इज कॉल्ड एज अ एक्स्ट्रीम लेयर. आणि जी सेंटरची ऍक्सिस असणार आहे त्याला काय म्हटलं जातं, न्यूट्रल लेयर. ठीक आहे. तर न्यूट्रल लेयरवर बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू किती राहते, 0. पण ह्या ज्या एक्स्ट्रीम लेयर आहे वरची आणि खालची, यांच्यावर बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू कशी राहते, मॅक्सिमम. पुन्हा एकदा बघा, बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय की ज्या वेळेस आपण एखाद्या बीमवर व्हर्टिकली लोड अप्लाय करतो, तर व्हर्टिकल लोड अप्लाय झाल्यामुळे बीम जे राहतात ते इंटरनली अपोज करतात त्या बीमच्या बेंडिंगसाठी, आणि जे इंटरनल स्ट्रेसेस जनरेट होतात अपोज करण्यासाठी, त्या इंटरनल स्ट्रेसेसलाच आपण बेंडिंग स्ट्रेस म्हणतो, डिनोट करणार सिग्मा डी ने. मग आपण नेक्स्ट कन्सेप्ट काय पाहिला की जो बेंडिंग स्ट्रेस राहतो त्या बीम मध्ये, तो न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे सेंटरच्या ऍक्सिसला 0 राहतो,
आणि तोच बेंडिंग स्ट्रेस त्याच्या टॉपमोस्ट लेअर आणि बॉटम मोस्ट लेअरला कसा असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, आणि सेंटरच्या लेअरला किंवा न्यूट्रल लेअरला काय असणार आहे, 0. तर न्यूट्रल लेअरवर न्यूट्रल ऍक्सिसवर बेंडिंग स्ट्रेस राहतो 0, आणि जी एक्स्ट्रीम लेअर राहते वरची आणि खालची या लेअरवर बेंडिंग स्ट्रेस राहतो मॅक्सिमम. ठीक. चला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला कन्सेप्ट ऑफ प्युअर बेंडिंग. बघा आता प्युअर बेंडिंग सांगितलंय म्हणजे आता आपण बघितलं की बेंडिंग स्ट्रेसेस जनरेट होत आहेत. या ठिकाणी जे इंटरनली स्ट्रेसेस जनरेट होतात त्याला आपण बेंडिंग स्ट्रेसेस म्हटलं. मग प्युअर बेंडिंग म्हणजे काय असणार आहे, तर व्हेन बीम इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोड सच दॅट फोर्स ऑन द बीम इज द 0, देन द बेंडिंग मोमेंट ऑफ द बीम इज सेड टू बी प्युअर बेंडिंग. बघा सांगितलं काय की जर बीमवर ऍक्ट होणारा एक्सटर्नल लोड जो आहे अशा पद्धतीने ऍक्ट होईल व्हेन बीम इज सब्जेक्टेड टू एन एक्सटर्नल लोड सच दॅट अशा पद्धतीने एक्सटर्नल लोड ऍक्ट होईल, then the forces on the beam is 0. जे नेट फोर्सेस अप्लाय होत आहेत बीमवर, रिझल्टंट फोर्स बरं, नेट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बीम इज 0, देन प्युअर. आता असं नका समजू की फोर्सेस ऍक्ट नाही झाला पाहिजे, विदाउट फोर्स कसं काय बॉडी बेंड होणार आहे, फोर्स लावला जाईल व्हर्टिकली त्यावेळेस बॉडी बेंड होऊ शकते. मग पण सांगितलं काय की अशा पद्धतीने फोर्सेस अप्लाय करा बीमवर की जेणेकरून जे टोटल फोर्स, नेट फोर्स, रिझल्टंट फोर्स जो जनरेट होतोय बीमवर तो काय असला पाहिजे, 0 झाला पाहिजे. जर रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द बीम 0 असेल आणि त्या केसमध्ये जर बीम बेंड होतोय तर त्या टाइपच्या बेंडिंगला आपण कोणती बेंडिंग म्हणतोय, प्युअर बेंडिंग, ज्याच्यावर थेरी क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला जातो. ठीक आहे. मग आता कॉम्पिटिटिव्ह मध्ये जर विचारायचं, कॉम्पिटिटिव्ह म्हणतोय मी सॉरी, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये जर विचारायचं ऑनलाईन साठी तर कसा विचारलं ते की विच इज द कंडिशन फॉर द प्युअर बेंडिंग. त्यामध्ये कंडिशन काय, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बीम इज 0. तर 0 बेंडिंग त्याच वेळेस काय होतं, प्युअर बेंडिंग होतं. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बघा सिम्पली सपोर्टेड बीम ड्रॉ केलेला आहे, सीडी स्पॅन आहे, ए आणि बी पॉइंट वर 2 व्हर्टिकल लोड अप्लाय होत आहेत डब्ल्यू, आणि त्याला बॅलन्स कोण करते, सी आणि डी पॉइंट वर भेटणारी रिएक्शन. त्याची एसएफडी ड्रॉ केली आहे बघा, शियर फोर्स डायग्राम. तर शियर फोर्स डायग्राम मध्ये आपण बघतोय की एसी आणि बीडी या पोर्शन मध्ये एसएफडी आहे आणि एबी मध्ये एसएफडी नाहीये, एबी मध्ये कोणताही शियर फोर्स अप्लाय होत नाहीये. मग जर बॉडीवर एबी असा सेक्शन आहे की ज्यामध्ये शियर फोर्स अप्लाय होत नाहीये तर आपण काय म्हणू शकतो की एबी हा कोणता पोर्शन आहे ज्यामध्ये काय होतंय, प्युअर बेंडिंग होत आहे. तेच या ठिकाणी लिहिले बघा, when the beam is subjected to the external load W, it is observed that portion AB of the beam is subjected to pure bending. AB मध्ये काय, प्युअर बेंडिंग आहे. तर पूर्ण बीम आहे सी पासून डी पर्यंत आणि त्याच्यावर जर एक्सटर्नली लोड अप्लाय होत आहे डब्ल्यू, तर आपण ऑब्झर्व काय केलं एसएफडी मध्ये की एबी असा पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये शियर फोर्स अप्लाय होत नाहीये. सो एबी इज द पोर्शन ऑफ द बीम. मग एबी मध्ये जर एक्सटर्नली आपण म्हणू शकतो की शियर फोर्स अप्लाय होत नाहीये तर एबी पोर्शन मध्ये काय होतंय, मग प्युअर बेंडिंग होत आहे, कारण देयर इज नो शियर फोर्स ऍक्ट ऑन द पोर्शन एबी ऑफ द बीम. एबी पोर्शन मध्ये शियर फोर्स कोणताही जनरेट होत नाही, आपल्याला हे एसएफडी म्हणून दिसतंय. म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी एबी असा पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये प्युअर बेंडिंग होणार आहे. मग हा उरलेला एसी आणि सीडी पोर्शन कोणता आहे, तर रिमेनिंग ज्यावेळेस बघा द बीम हॅज अ बोथ एसएफ ॲज वेल एज बीएम, ज्यावेळेस बॉडीवर शियर फोर्सेस ॲज वेल एज बेंडिंग मुवमेंट ऍक्ट होत असतं, इथं काय होतंय, देयर इज नो शियर फोर्स, देयर इज नो बेंडिंग मुवमेंट. सो या ठिकाणी जर शियर फोर्स अप्लाय होत नाही तर आपण काय म्हणणार आहे की हा प्युअर बेंडिंग होत आहे. तर ज्यावेळेस बॉडीवर दोन्ही शियर फोर्स बी आणि बेंडिंग मुवमेंट बी ऍक्ट होत आहेत, सो बेंडिंग ऑफ द बीम इज कॉल्ड सिंपल बेंडिंग. मग अशा केसमध्ये याला आपण सिंपल बेंडिंग म्हणतो. याची जर तुम्ही बीएमडी ड्रॉ केली ना तर ती अशी काहीतरी भेटते बघा, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. दिस विल लुक समथिंग लाईक दिस, या पद्धतीने. मग काय समजतंय की हा जो पोर्शन होता कोणता, एबी, एबी पोर्शन मध्ये फक्त बेंडिंग मुवमेंट येत आहे, ही स्ट्रेट लाईन येते ना, बेंडिंग मुवमेंट येत आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, प्युअर बेंडिंग. व्यवस्थित समजा, नावातच आहे शियर फोर्स. आता आपण काय म्हटलं की बॉडीवर जर शियर फोर्स अप्लाय होत नाहीये म्हणजे शेअरिंग नाही होते बॉडीचं, तर फक्त काय होतंय, बेंडिंग होत आहे. आणि जर फक्त बेंडिंग होत आहे तर त्यालाच आपण काय म्हणतोय, प्युअर बेंडिंग म्हणतोय. म्हणून काय सांगितलं की हा जो पोर्शन आहे ना ए टू बी चा, याच्यामध्ये फक्त काय होत आहे, याच्यामध्ये फक्त बेंडिंग होत आहे, लाईक दिस. हे
ही जी स्ट्रेट लाईन आहे AB मध्ये ही काय डिनोट करते, देयर इज ओनली प्युअर बेंडिंग इनसाइड द पोर्शन AB. पण हा जो पोर्शन आहे C पासून A पर्यंतचा, B पासून D पर्यंतचा, या पोर्शन मध्ये शियर फोर्स डायग्राम पण येते आणि बेंडिंग मोमेंट पण येते, शियर फोर्स पण येते आणि बेंडिंग मोमेंट पण येते. तर तुम्ही म्हणू शकता की द पोर्शन AC and BD, AC आणि BD has सिंपल बेंडिंग. इथं कोणती बेंडिंग आहे, सिंपल बेंडिंग आहे. आणि जिथं फक्त बेंडिंग येतं, शियर फोर्स येत नाही, त्या ठिकाणी कोणती बेंडिंग राहते, प्युअर बेंडिंग राहते. सो या पोर्शन मध्ये हे एक एक्झाम्पल आहे जस्ट. प्युअर बेंडिंग म्हणजे काय होतं, एक्सटर्नल लोड अप्लाय होतोय पण जो रिझल्टंट शियर फोर्स ऍक्ट होतोय त्या बीमवर तो जर 0 असेल तर प्युअर बेंडिंग होतं. आणि आपण या डायग्राम मध्ये बघितलं की AB एक असा पोर्शन आला SFD मध्ये की जिथे शियर फोर्स येत नाही, फक्त बेंडिंग मोमेंट येतं. तर आपण म्हणू शकतो की AB मध्ये प्युअर बेंडिंग होतंय आणि AC आणि BD यामध्ये शियर फोर्स डायग्राम मध्ये शियर फोर्सेस भी दिसत आहेत, बेंडिंग मोमेंट पण दिसतंय. तर आपण म्हणू शकतो की जो तुमचे दोन पोर्शन आहे BD आणि AC चा, त्याच्यामध्ये काय होतंय, सिंपल बेंडिंग होतंय. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट आहे तुमचा सिंपल कन्सेप्ट आहे प्युअर बेंडिंग साठीचा. ठीक. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे सॅगिंग आणि हॉगिंगचा. तर सॅगिंग म्हणजे काय होतं, आता बघा जर सिम्पली सपोर्टेड बीमचं जसं एक्झाम्पल घेतलं होतं आपण की हा जर सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि याच्यावर आपण व्हर्टिकली लोड अप्लाय करतोय, तर आता मधून जर हा दाबला जाणार आहे आणि इथून काय भेटणार आहे त्याला रिॲक्शन, तर बीम काय होईल, असा बेंड होईल. आपण बघितलं बीम काय होऊन जातो, असा बेंड होऊन जातो. ठीक आहे. बेंड झाल्यामुळे काय होतोय की वरचा भाग जो आहे तो वरती असा दाबला जातोय आणि खालचा भाग खेचला जातोय. खालच्या भागाला थोडं मोठं व्हावं लागते. इथे बघा खालचा भाग जो तो थोडासा मोठा होतोय आणि वरचा भाग वरती कमी होतोय. तर कमी होतोय म्हटल्यावर आपण म्हणू शकतो की वरचा भाग कॉम्प्रेस होतोय आणि खालचा भाग खेचला जातोय म्हटल्यावर खालच्या भागावर काय येतंय, टेन्शन. सो हियर द लोअर मोस्ट लेअर, ही कोणती लेअर आहे, लोअर मोस्ट लेअर, सगळ्यात खालची लेअर ही लोअर मोस्ट लेअर विथ द मॅक्सिमम टेन्शन आणि इथं अप्पर मोस्ट लेअर विथ द मॅक्सिमम कॉम्प्रेशन. आणि ही कोणती राहील, मधली लेअर. मी सांगितलं की मधली लेअर कोणती आहे, इट इज अ न्यूट्रल लेअर की ज्या ठिकाणी शियर स्ट्रेस जनरेट होत नाही. ठीक आहे. ज्या ठिकाणी शियर स्ट्रेस म्हटलं, ज्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट जनरेट होत नाही. सो इट इज अ न्यूट्रल लेअर. नावातच आहे न्यूट्रल, ज्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट येणार नाही. अप्पर मोस्ट लेअर आणि लोअर मोस्ट लेअर ह्या ज्या एक्स्ट्रीम लेअर आहे यांच्यावर सगळ्यात जास्त बेंडिंग मुवमेंट हे ऍक्ट होत असतं. ठीक आहे. तर हे झालं सिम्पली सपोर्टेड साठी. सिम्पली सपोर्टेड मध्ये फक्त सॅगिंग होऊ शकतं, म्हणजे तो खालूनच झुकू शकतो. पण हा जर मी कॅन्टिलिव्हर बीम घेतला, कॅन्टिलिव्हर बीम आठवत असेल तुम्हाला, असं एक एंड फिक्स एक एंड ओपन, इथं जर आपण लोड अप्लाय केला, आता हा एंड फिक्स आहे तर हा बीम असा झुकेल. ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय होणार आहे, बेंड होणार आहे आणि बेंड झाल्यामुळे तो बीम कसं दिसेल, समथिंग लाईक दिस. आता वरची लेअर काय झाली, खेचली गेली आणि खालची लेअर काय झाली, कमी झाली. खाली काय येणार आहे, कॉम्प्रेशन, वरती काय येईल, टेन्शन. सो हियर मॅक्सिमम कॉम्प्रेशन, मॅक्सिमम टेन्शन. आता ही कोणती लेअर असणार आहे, ही लोअर मोस्ट लेअर आणि ही वरची अप्पर मोस्ट लेअर. हे सिंपल दोन कंडिशन्स आहेत जे आपण न्यूमेरिकल मध्ये पण अप्लाय करणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण या कन्सेप्ट सोबतच थांबूया. याच्यानंतर अझम्पशन इन प्युअर बेंडिंग आपण स्टार्ट करणार आहे, जे सगळ्यात जास्त ॲज अ थेरी कन्सेप्ट या चॅप्टरचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. चला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. पण आता नेक्स्ट लेक्चर्स जे अपलोड होतील ते तुमच्या एक परत वेगळ्या बॅचमध्ये अपलोड होतील, ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी ऑफकोर्स फीस जमा केलेली आहे त्यांनाच ते दिसतील. ज्यांनी नाही केलेली आहे त्यांना नाही दिसणार. त्यात मी काहीच नाही करू शकत. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.